श्री राम मंदिराचे शिल्पकार पद्मश्री राम सुतार. कलेची अद्भुत अनुभूती घडवली श्रीरामांची मूर्ती. नमस्कार, मी अष्टगुरु डॉक्टर ज्योती जोशी सर्व ज्योतिषप्रेमी व अभ्यासकांचं मनपूर्वक स्वागत करते. आपण श्रीराम मंदिराचे शिल्पकार ही एक अत्यंत विशेष मालिका चालवित आहोत. येत्या जानेवारी महिन्यात अयोध्या येथील श्रीराम मंदिर भक्तांसाठी खुलं होत आहे. अनेक वर्षाच्या संघर्षानंतर ही ऐतिहासिक घटना घडणार आहे. या मंदिरासाठी अनेकांनी वर्षानुवर्ष मोठ्या निकराचा लढा दिला आहे. त्यापैकी काही व्यक्तिमत्वाच्या पत्रिकांचं आपण विश्लेषण करीत आहोत. त्यामध्ये आजच्या भागात आपण जगप्रसिद्ध शिल्पकार पद्मश्री श्री राम सुतार यांच्या पत्रिकेचा शास्त्रशुद्ध पद्धतीने अभ्यास करणार आहोत. अनेक वर्षाच्या कठोर संघर्षानंतर अयोध्या येथे श्रीराम मंदिराचं निर्माण झालेलं आहे. आता काहीच दिवसांमध्ये ते सर्वसामान्यांसाठी खुलं देखील होणार आहे. त्यामुळे अर्थातच प्रत्येक भारतीयाला त्याविषयी मोठी उत्सुकता असेल. तेवढीच उत्सुकता मंदिरातील मूर्तीविषयी देखील असेल. ही मूर्ती पद्मश्री राम सुतार यांनी घडवलेली आहे. महात्मा गांधीजींचे पुतळे संपूर्ण जगभरात घडवण्याचं महान कार्य त्यांनी केलेलं आहे आणि आता श्रीरामांची मूर्ती घडवण्याचं भाग्य देखील त्यांना लाभलेलं आहे. ही एक मोठी बाब म्हणता येईल. त्यामुळे आज आपण त्यांच्या पत्रिकेचा शास्त्रोक्त पद्धतीने अभ्यास करणार आहोत. आपण कोणत्याही मंदिरात जेव्हा जातो तेव्हा दर्शन घेत असताना तेथील मूर्तीच्या डोळ्यांद्वारे आपल्या अंतर्मनात सामावून घेण्याचा प्रयत्न करीत असतो. किंबहुना त्यासाठीच आपण कोणत्याही तीर्थक्षेत्री जाऊन मोठ्या रांगेत लागून दर्शन घेत असतो. कधीकधी त्यासाठी हजारो किलोमीटरचा प्रवास देखील आपण करतो. कारण दर्शनाने आत्मिक शांतीचा अनुभव प्राप्त होतो. या संपूर्ण प्रक्रियेमध्ये मंदिरातील मूर्तीची मोठी भूमिका असते. त्यानुसार अयोध्येच्या श्रीराम मंदिरातील श्रीराम लल्लाची मूर्ती कशी असेल याविषयी देखील सर्व भारतीयांच्या मनात मोठी उत्सुकता असेल. अर्थात मंदिरात जेव्हा सर्वसामान्यांसाठी खुलं होईल तेव्हा दर्शन होईलच. मात्र आजच्या भागात आपण ही मूर्ती घडवण्याचं भाग्य ज्यांना लाभलं अशा पद्मश्री राम सुतार यांच्या पत्रिकेचा अभ्यास करणार आहोत. त्यांच्या पत्रिकेत असे कुठले योग आहेत की ज्यामुळे इतकं महान कार्य त्यांना करता आलं याचा अभ्यास करणार आहोत. मात्र त्याआधी राम सुतार यांच्याविषयी थोडक्यात माहिती समजून घेऊया. पद्मश्री राम सुतार हे आंतरराष्ट्रीय ख्यातीचे मुख्य शिल्पकार आहेत. त्यांचा जन्म 1925मध्ये धुळे जिल्ह्यातील गोंदूर येथे झाला. बालपणापासून त्यांनी कलेची क्रिएटिव्हिटीची खूप आवड होती. त्यानुसार 1952मध्ये मुंबई येथील अत्यंत नामांकित अशा सर जे स्कूल ऑफ आर्टमध्ये शिल्पकलेची पदवी मिळवली. सोबतच मानाचे मेयो सुवर्ण पदक त्यांना मिळाले होते. सन 1954मध्ये त्यांनी औरंगाबाद म्हणजे आताचे छत्रपती संभाजीनगर येथून भारतीय पुरातत्व खात्यात नोकरीला सुरुवात केली. अजिंठा व वेरूळ येथील जगप्रसिद्ध लेण्यांमध्ये खराब झालेल्या शिल्पांची डागडुजी करण्याचं महत्त्वपूर्ण काम त्यांनी केलं. सन 58मध्ये ते दिल्ली येथे गेले. तिथे ते माहिती व प्रसारण मंत्रालयातील दृकश्राव्य प्रसिद्धी विभागात तांत्रिक सहाय्यक पदावर कार्यरत होते. मात्र थोड्याच अवधीत त्यांनी नोकरीचा राजीनामा देऊन पूर्णवेळ शिल्पकार व्हायचं ठरवलं. किंबहुना शिल्पकलेसाठी आपलं जीवन वाहून देण्याचा त्यांनी निर्धार केला. दगड आणि संगमरवरातील शिल्पकामात त्यांना मोठा हातखंडा आहे. तरीही त्यांना ब्रांझ धातूमध्ये शिल्पकाम करण्याची आवड आहे. त्यांची बहुतेक कामं ही ब्रांझ धातूमध्ये आहे. स्मारक शिल्प बनवण्यासाठी त्यांचा मोठा नावलौकिक आहे. सुरुवातीच्या काळात त्यांचे अत्यंत गाजलेले शिल्प म्हणजे चंबल देवीची मूर्ती व महात्मा गांधी इन मेडिटेशन हे होय. महात्मा गांधीजींचे शिल्प 17 फूट उंचीचे असून गांधीजींच्या जन्मशताब्दी निमित्ताने सरकारतर्फे या शिल्पाच्या प्रतिकृती अनेक देशांना भेट म्हणून दिल्या आहेत. ते मूळ शिल्प संसद भवनामध्ये विराजमान आहे.
अभिमानाची बाब म्हणजे राम सुतार यांनी जगाच्या 5ही खंडांमध्ये काम केलेलं आहे. त्याहून अभिमानाची बाब म्हणजे राम सुतार यांना भारत सरकारने भारतीय नेते व महापुरुषांची शिल्प बनवण्यासाठी अधिकृत शिल्पकार म्हणून नेमलं होतं. संसद भवनासह भारतातील अनेक शहरांमधील शासकीय इमारतींमध्ये त्यांची शिल्प ठेवण्यात आलेली आहे. त्यानंतर जगातील सर्वात उंच मूर्ती म्हणजे स्टॅच्यू ऑफ युनिटी हे निर्माण देखील त्यांनीच केलेलं आहे. सन 2020मध्ये अयोध्या येथील श्रीरामाची मूर्ती बनवण्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपवण्यात आली, म्हणून पुन्हा एकदा त्यांचं नाव चर्चेत आलं. या संपूर्ण कार्यासाठी त्यांना आतापर्यंत अनेक पुरस्कारांनी गौरवण्यात आलं असून सन 1999मध्ये सरकारतर्फे त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. आज ते 93 वर्षाचे असूनही तेवढ्याच ऊर्जेने सक्रिय आहेत, ही एक मोठी बाब म्हणता येईल. अशा पद्मश्री राम सुतार यांच्या पत्रिकेचा आपण अभ्यास करणार आहोत. असं म्हणतात की माणसाने सदैव मोठा विचार करायला हवा, सदैव मोठी स्वप्न पाहायला हवी आणि त्यानुसार प्रयत्न देखील करायला हवेत. तेव्हाच आपण जीवनामध्ये काहीतरी भव्य दिव्य करू शकतो. पद्मश्री राम सुतार यांचं आयुष्य देखील अगदी तसंच राहिलेलं आहे. त्यांनी स्वप्न पाहिलं होतं की आपल्या हातून असं काहीतरी कार्य व्हावं की ज्याला पाहण्यासाठी देश विदेशातून लोक यावेत. त्यानुसार त्यांनी तशी पहिली संधी मिळाली स्टॅच्यू ऑफ युनिटीच्या निर्माण कार्यातून. त्याहीपेक्षा मोठी संधी त्यांना ऐतिहासिक श्रीराम मंदिरातील श्रीराम लल्लांची मूर्ती घडवण्याची मिळाली. जीवनात अशी संधी मिळायला खूप मोठं भाग्य असावं लागतं. त्यामुळे सर्व ज्योतिष अभ्यासकांच्या अभ्यासासाठी, ज्योतिषप्रेमींसाठी राम सुतार यांची पत्रिका महत्त्वाची आहे. प्रथम दर्शनीच ही पत्रिका आपलं लक्ष वेधून घेतं. ही धनुराशीची पत्रिका आहे. आपल्याला माहितीच आहे की धनुराशीचे जातक हे टार्गेट ओरिएंटेड असतात. एक ध्येय निश्चित करून ते मार्गक्रमण करतात. महत्त्वाची बाब म्हणजे चंद्र आणि गुरु यांची युती धनुराशीत झालेली आहे. निसर्ग कुंडलीतील नवम स्थानांचं स्वामित्व गुरुदेवांकडे आहे. पत्रिकेतील नवम स्थान हे भाग्यस्थान आणि त्याहीपेक्षा धर्मस्थान म्हणून आपण त्याच्याकडे बघत असतो. या स्थानात गुरु आणि चंद्राची युती झाली म्हणून ही पत्रिका धनुराशीची होते. चंद्र गुरु युती असल्यामुळे ज्योतिष नियमानुसार प्रथम स्थानात गजकेशरी योग निर्माण झालेला आहे, जो अत्यंत मोठा राजयोग मानला जातो. निसर्ग कुंडलीच्या भाग्यस्थानात आणि त्यांच्या राशी कुंडलीच्या प्रथम स्थानात हा राजयोग घडून आलेला आहे. गजकेशरी योग त्यांना पैसा देतो, प्रतिष्ठा देतो, धर्माबद्दल श्रद्धा देतो, ध्येय निश्चिती देतो. मात्र ध्येय असलं तरी तेवढीच प्रबळ क्षमता देखील असावी. आता माणसाचं कर्तृत्व आपण मुख्यतः मंगळ ग्रहावरून बघत असतो. निसर्ग कुंडलीच्या प्रथम स्थानात मंगळाची मेष रास येते. महत्त्वाची बाब म्हणजे राम सुतार यांच्या पत्रिकेत मंगळ ग्रह मेष राशीतच विराजमान आहे. धनु राशीच्या पंचम स्थानात मेष रास येते. पत्रिकेतील पंचम स्थानाला आपण क्रिएटिव्हिटीचं स्थान म्हणून संबोधतो. तसंच गुरु मंगळ नवपंचम योग हा अत्यंत मोठा आणि महत्त्वपूर्ण शुभ राजयोग मानला जातो. विशेषतः ज्यांचं क्रिएटिव्ह आहे, कलेशी संबंधित आहे, धर्माशी संबंधित जिथे कार्य चालतं तिथे या योगाचे शुभ परिणाम प्राप्त होतात. कारण धर्म त्रिकोणात ही दोन्ही ग्रह येत असतात आणि म्हणून त्याचं महत्त्व जास्त ठरतं. या पत्रिकेत गुरुदेवांनी धर्म त्रिकोण पूर्ण केलेला आहे. त्याशिवाय महत्त्वाची बाब म्हणजे त्यातून त्यांना पैसा आणि प्रतिष्ठा देखील मिळाली आहे. त्यांच्या पत्रिकेत धनेश लाभस्थानात आणि लाभेश धनस्थानात असल्यामुळे देखील त्यांना पैसा व प्रतिष्ठा बऱ्यापैकी मिळाली आहे. धनेश उच्चीचा असल्यामुळे तो देखील एक मोठा राजयोग आपण म्हणू शकतो. याशिवाय या पत्रिकेत अनेक नवपंचम योग घडून आले आहेत. म्हणजे शनी रवी नवपंचम योग, गुरु मंगळ नवपंचम योग, चंद्रमंगळ नवपंचम योग असे नवपंचम योग या पत्रिकेत आहे. याशिवाय या पत्रिकेतील अजून काही योग सांगायचे झाल्यास बुध शुक्र युती धनस्थानात झालेली आहे, जी लक्ष्मीचा संबंध दर्शवित आहे. एकंदरीत ही पत्रिका अत्यंत सकारात्मक आहे. मेषेचा मंगळ त्यांना वयाच्या 93व्या वर्षी देखील कार्यरत ठेवत आहे, यासारखी मोठी गोष्ट नाही. याशिवाय मंगळ रवी लाभयोग
घडून येत आहे. गुरु रवी देखील लाभयोग आहे. म्हणजे धर्मत्रिकोणाची सर्व स्थानं अत्यंत प्रबळ झालेली आहे. गुरु स्वराशीच्या प्रथम स्थानात, मंगळ स्वराशीच्या पंचम स्थानात, भाग्यस्थानावर रवीची दृष्टी, यामुळे या पत्रिकेत धर्मत्रिकोण अत्यंत प्रबळ झाला आहे. गुरुदेवांनी देखील एकट्याने धर्मत्रिकोण पूर्ण केलेला आहे. एकंदरीतच ही पत्रिका कर्तृत्व दर्शवते, प्रचंड परिश्रम दर्शवते, कार्य करण्याची क्षमता दर्शवते, जिद्द दर्शवते, धार्मिकता आणि धर्माबद्दलचा आदर दर्शवते. अशा अनेक सकारात्मक बाबींनी ही पत्रिका परिपूर्ण आहे. त्यामुळेच पद्मश्री राम सुतार यांना ऐतिहासिक श्रीराम मंदिरातील श्रीरामांची मूर्ती घडवण्याचं भाग्य लाभलं. ते कार्य त्यांनी करून दाखवलं असं आपण म्हणू शकतो. अशा प्रकारे पद्मश्री राम सुतार यांच्याविषयी एवढी माहिती पुरेशी आहे. या मालिकेत पुढील भागात अजून महान व्यक्तिमत्वाच्या पत्रिकेचा आपण अभ्यास करणार आहोत. या मालिकेत अजून कोणकोणत्या महान व्यक्तिमत्वांच्या पत्रिका घ्याव्यात ते तुम्ही आम्हाला नक्कीच कळवा. कमेंट बॉक्समध्ये लिहून आमच्यापर्यंत पोहोचवा. आमचा हा उपक्रम तुम्हाला आवडल्यास शेअर करा, जेणेकरून शास्त्रीय माहिती इतरांपर्यंत पोहोचू शकेल. धन्यवाद. शुभम भवतु. जय ज्योतिष. नमस्कार. शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून 11, हिंदीतून 2 अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे. विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली ज्योती जोशी पद्धती अर्थात जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे. त्याचा देखील लाभ घ्यावा. यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक, शेअर आणि सबस्क्राईबवर चालते. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब दी चॅनल. धन्यवाद. शुभम भवतु. जय ज्योतिष.